पुढे बघूया, नीलम गोरे यांच्या विरोधात सुषमा अंधारे थेट कोर्टात गेल्याचं कळतंय, पण ही बातमी आपण जाणूनच घेऊ. पण त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी जी आहे ती होणार आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडली. आज सरकारी पक्षाने आपली बाजू न्यायालयासमोर उपस्थित केली किंवा ती मांडलेली आहे. 1 मार्चला अंतिम निर्णयावरती सुनावणी होईल. त्यामुळे आता बघायचं की मंत्री माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळतोय का. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर. लक्ष्मण, काय माहिती याबद्दल? माणिकराव कोकाटे यांना यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा तो दंड ठोठावला होता. त्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आणि त्याला कालच स्थगिती देण्यात आली होती. मात्र जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे 2 वर्षाची, ती त्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी पुन्हा माणिकराव कोकाटे यांनी आज एक अर्ज जो आहे न्यायालयामध्ये दाखल केला होता आणि त्याच्यावरती काही वेळापूर्वी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं अविनाश भिडे यांनी युक्तिवाद केला, तर सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. या दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद काही वेळापूर्वी संपलेला आहे आणि याचा निकाल जो आहे तो न्यायालयानं मात्र राखून ठेवलेला आहे. 1 मार्चला या सगळ्या प्रकरणातला निकाल जो आहे तो दिला जाईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. अविनाश भिडे यांनी स्वतः या सगळ्याच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना जी 2 वर्षाची शिक्षा या पूर्वीच्या कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली आहे. बरोबर. आणि आता त्याबद्दलचा जो पुढला निर्णय आहे तो अर्थातच 1 तारखेला होईल. बघूयात यावरती न्यायालय काय निर्णय देते, त्यावरती त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.